मला वाटतं नात्यांमधला जो ओलावा आहे, नात्यांमधली जी वॉर्मथ आहे, ती अलीकडच्या काळात कुठेतरी मिस व्हायला लागलेली आहे. एकलकोंडी जगण्याकडे जास्त कल दिसायला लागलेला आहे सगळ्यांचाच, इन्क्लुडिंग मी. 20 वर्षांची मैत्री तुटली, त्रास होतोय. आता असं झालंय की ती 20 वर्षांची जरी मैत्री असेल किंवा 2 वर्षांची मैत्री असेल, ती तुटल्यानंतर 20व्या मिनिटाला नवीन मित्र आत येऊ शकतात. त्यामुळे विनाकारण आपला एक अनेक तासांचा काळ जो आपण दिवसात खरं तर वेगळ्या कुठल्या तरी क्रिएटिव्ह गोष्टीसाठी युटिलाइज करू शकतो, तो त्याच्यात अडकला जातो किंवा त्याच्यात. आणि ती फक्त 2 मित्रांमधलीच दोस्ती नसते, ती बाप मुलामधली पण असते, ती आई मुलामधली पण असते, आई मुलीमधली पण असते, नवरा बायको मधली पण असते, सासू सुनांमधली पण असते, सासरा आणि सून मधली पण असते. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आत्ता ही फ्रेम बघून तुम्हाला कल्पना येईल की आम्ही कुठे आलोय. एका नाटकाच्या सेटवर आलोय आणि त्या नाटकाच्या सेटवरती, कुठल्या नाटकाच्या सेटवरती? काटकोन त्रिकोण. हो, काटकोन त्रिकोण हे त्या नाटकाचं नाव आहे, जे नाटक पूर्वी एकदा रंगभूमीवर आलं होतं आणि आता नवीन संसात येते. आणि मला आनंद या गोष्टीचा होतोय की माझा मित्र सुयश टिळक या नाटकात भूमिका करतोय. सुयश, सर्वप्रथम अभिनंदन. आणि मला त्याच मुद्द्याला डायरेक्ट स्पर्श करायचा, तो म्हणजे हे नाटक जेव्हा तुझ्याकडे आलं त्यावेळेला रिएक्शन कशी होती आणि कसं मिळालं नाटक? हे माझ्यासाठी हे नाटक खूप जवळचं आहे, कारण मी हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर जेव्हा सादर झालं होतं तेव्हाही पाहिलं होतं, जेव्हा व्यावसायिक वरती झालं होतं तेव्हाही पाहिलं होतं. आणि त्या दोन्ही नाटकांमध्ये जे कलाकार होते ते त्या वेळेला माझे मेंटर्स होते. मी खूप लहान होतो, यंग असताना मी हे नाटक पाहिलं होतं. सो त्या मेंटॉर्स कडनं मी त्या वेळेला शिकलो होतो बऱ्याच गोष्टी. नाटकाबद्दलची एक आसक्ती होती, नाटकाबद्दलचं एक प्रेम होतं. त्यातनं अनेक गोष्टी उलगडत असतानाच्या काळातलं हे नाटक होतं. आणि मी पुनरुज्जीवित नाटक करण्या थोडा तयारीत नव्हतो, मला करायचं नव्हतं पुनरुज्जीवित नाटक. म्हणजे मी तर काही स्क्रिप्ट वाचले होते, त्यांना मी कंपॅरिझन म्हटलं होतं. नाही, कंपॅरिझन नाही, मला असं माझं असं हे होतं की मला फ्रेश नाटक. आणि मी आधीची पण सगळी स्ट्रॉबेरी पण केलं होतं. सो स्ट्रॉबेरी असेल, ज्याची त्याची लव्ह स्टोरी असेल, सगळीच नाटकं फ्रेश नवीन होती, पुनरुज्जीवित नव्हती. आणि माझं पुनरुज्जीवित नाटकांकडे माझा कल नव्हता फारसा. पण जेव्हा हे नाटक होतं तेव्हा देअर वॉज नो क्वेश्चन. म्हणजे मला जेव्हा अजित सरांनी फोन केला आणि मला वाटलं असं असं आहे, काटकोन त्रिकोण हा शब्द ऐकल्यानंतर मी असं होतं, सर कधी करायचंय? तर ते म्हटले, अरे म्हटलं मला आवडलेलं नाटक आहे, कारण ह्या नाटकाच्या माझ्या मेमरीज खूप स्ट्रॉंग होत्या. बरोबर. आणि त्यावेळेला मला आठवत आहे की त्या नाटकात जो मेसेज आहे तो त्यावेळेला मला थोडाफार हिट झाला होता. तर आता तो नवीन प्रेक्षकांना आता ती जबाबदारी आहे की त्यावेळेच्या आपल्या मेंटॉर्सनी तिचा परफॉर्मन्स केला होता. आता माझी जबाबदारी आहे की मी आता पुढच्या पिढीकडे किंवा नवीन प्रेक्षकांकडे तो मेसेज पोचवायचा आहे. सो माझ्यासाठी फार जवळचं लाडकं नाटक होतं आणि नशिबाने ते मला करायला मिळतंय. सो आय एम व्हेरी हॅपी. तुझी जी व्यक्तिरेखा आहे आणि त्यातलं जे वडील मुलाचं नातं आहे, तर मुळात सध्याच्या काळात नातेसंबंध, कुटुंब हे जे विषय आहेत ते रंगभूमीवर येण्याची गरज आहे असं तुला वाटतं? डेफिनेटली आहे. मला वाटतं नात्यांमधला जो ओलावा आहे, नात्यांमधली जी वॉर्मथ आहे, ती अलीकडच्या काळात कुठेतरी मिस व्हायला लागलेली आहे. एकलकोंडी जगण्याकडे जास्त कल दिसायला लागलेला आहे सगळ्यांचाच, इन्क्लुडिंग मी. त्याला अनेक कारणं आहेत. नात्यांमधलं जे इंटरॅक्शन आहे, जे शेअरिंग आहे, ते कुठेतरी कमी व्हायला लागलेलं आहे. हे माझ्यासाठी खरं आहे, बाकीच्यांसाठी खरं असेल असं नेसेसरी नाही. पण अनेक असे फॅक्टर्स आता आपल्या आयुष्यात आहेत की जिथे फार पटकन जज करणं, फार पटकन एक मत बनवून टाकणं, फार पटकन कुठल्या तरी कन्क्लुजन वरती जम्प करून नातं तोडून टाकणं. सो नातं तोडणं ही आता खूप सोपी गोष्ट झालेली आहे. आधी मला वाटतंय की एक 7-8 वर्षांची, 10 वर्षांची, 20 वर्षांची मैत्री तोडल्यानंतर त्या दोन्ही मित्रांना खूप काळ त्रास व्हायचा. बरोबर. की यार 20 वर्षांची मैत्री तुटली, त्रास होतोय. आता असं झालंय की ती 20 वर्षांची जरी मैत्री असेल किंवा 2 वर्षांची मैत्री असेल, ती तुटल्यानंतर
20व्या मिनिटाला नवीन मित्र आत येऊ शकतात. आता अनेक असे फॅक्टर्स आहेत त्यामध्ये की तुमचा फायदा घ्यायला येणारे अनेक लोक आहेत. त्यावेळेला तुमच्या फेवरेटिझम किंवा काय म्हणतात त्याला, तुमच्या पीपल प्लीजिंग सर्कल मधली लोक असतात की जे त्यावेळेला तुमच्या आजूबाजूला घुटमळतात. जेव्हा तुम्ही कुठल्या तरी एका सर्टन गोष्टीत काहीतरी त्यांना फायदा दिसत असतो तुमच्या मैत्रीचा, बरोबर, ती लोक तुमच्या आजूबाजूला डेफिनेटली घुटमळत असतात. जी आधी होती, नाही असं नाही, फक्त त्यावेळेला इतर व्यवधानं नव्हती किंवा इतर गोष्टी नव्हत्या मैत्री सिद्ध करण्याची. बरोबर, रोजच्या रोज भेटीगाठी होणं, मग भलेही काही न एकत्र भेटून, खरंय, पण नुसतं एक नाक्यावर भेटणं, खरंय, एकमेकांच्या सहवासात राहणं, रोज काहीतरी शेअर करायला असेल असं नाही, बरोबर नाही, पण मित्रांसाठी एक वेगळा काळ दिला जायचा. आजकाल तो कमी झालाय. मोबाईल मध्ये अडकलेत सगळे. मोबाईल आहे, इतर अनेक गोष्टी आहेत. मोबाईल जास्त एवढ्यासाठी नाही, सोशल मीडिया किंवा इतर मोबाईलच्या गोष्टींमुळे विनाकारण आपला एक अनेक तासांचा काळ जो आपण दिवसात खरं तर वेगळ्या कुठल्या तरी क्रिएटिव्ह गोष्टीसाठी युटिलाइज करू शकतो, तो त्याच्यात अडकला जातो किंवा त्याच्यात हरवत जातो आपण. आणि ती परत सगळ्यांसाठी ती सेफ स्पेस आहे ना. बरोबर, एक मोबाईल स्क्रीनवरचं प्रत्येकाचं एक वेगळं जग आहे जे प्रत्येक जण जगतोय. सोशल मीडियावरती आपण कसे खुश आहोत, कसे खूप समाधानी आहोत, हे सतत दाखवण्याच्या धडपडीत सगळेजण जगतायत. पण जर आपल्याला एकमेकांशी कनेक्ट व्हायला प्रॉब्लेम होत असेल तर मग काय उपयोग आहे. खऱ्या जगात जर आपण एकमेकांशी तेवढे आभासी जग झालंय, आभासी जगतोय सगळे. सो मला डेफिनेटली वाटतं की ती मिसिंग गोष्ट आहे नात्यांमध्ये. आणि ह्या नाटकाच्या निमित्ताने कुठेतरी किंवा अशा अनेक नाटकांच्या निमित्ताने हे पिढी वाईज बदलत जाणारच आहे. पण मला वाटतं की जी रक्ताची नाती आहेत किंवा जी नाती म्हणून स्ट्रॉंग आहेत बेसिकली, ती नाती कुठेतरी ज्यांना ते असं वाटतंय की अरे नाही माझ्यातलं हे मिसिंग होतंय, ते डेफिनेटली ह्या गोष्टीशी कनेक्ट होऊन बाहेर जाऊन काहीतरी त्याच्यावरती पॉझिटिव्हली विचार करतील. म्हणजे मला माहितीये की ह्या नाटकाला येणारा प्रत्येक प्रेक्षक वर्ग घरी जाऊन आईला किंवा वडिलांना मिठी मारेलच असं नाही, पण ज्यांना खरंच माराविषयी वाटते ते तरी मारतील. बरोबर. सो माझी अपेक्षा नाही की प्रत्येकाने जाऊन ते करावं. बरोबर. पण जर येणारे 200 लोक असतील तर त्यातल्या 20 जणांनी तरी काहीतरी ठोस पावलं उचलली नातं सुधारावं यासाठी, तर काहीतरी फरक डेफिनेटली पडेल त्यांच्या नात्यामध्ये. बरोबर. आणि त्याचं माध्यम आम्ही असू याचा एक आनंद असेल किंवा इतर कुठलंही नाटक असेल. सो नातेसंबंध किंवा नाती ही आपल्या आयुष्यात सतत आहेत, कॉन्स्टंट आहेत. सगळ्या आपल्याकडच्या क्लासिक फिल्म्स बघा, सगळ्या आपल्याकडची क्लासिक नाटकं बघा, ही सगळी नात्यांच्या गुंतागुंतींवरती बोलली गेलेली किंवा लिहिली गेलेली आहेत. महाभारत असेल, रामायण असेल, नातच महत्त्वाचं. आपल्याकडे मायथॉलॉजिकल जे रेफरन्सेस आहेत त्या सगळ्यामध्ये नाती महत्वाचीच आहेत. नात्यांमधलं राजकारण दिसतच आहे सतत, आणि ते इतकं इम्पॉर्टंट आहे. ते असल्यामुळेच तर समाजात महाभारत घडतंय. समाजामध्ये त्या पद्धतीचं एक सतत काही ना काहीतरी देवाणघेवाण चालू आहे. तर नाती आपण काढून नाही टाकू शकत आपल्या आयुष्यात. आणि तू मित्रांचा उल्लेख केलास, आणि आता ऑगस्ट महिन्यातच तुमच्या शुभारंभाचे प्रयोग आहेत आणि ऑगस्ट महिन्यातच फ्रेंडशिप डे असतो. तर दोस्तीच्या नात्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील? मला वाटतं दोस्तीचं नातं फार प्युअर असतं, फार निखळ असतं आणि ते खूप महत्वाचं असतं. आणि ती फक्त 2 मित्रांमधलीच दोस्ती नसते, ती बाप मुलामधली पण असते, ती आई मुलामधली पण असते, आई मुलीमधली पण असते, नवरा बायको मधली पण असते, सासू सुनांमधली पण असते, सासरा आणि सुनेमधली पण असते. ती मैत्री जेव्हा ज्यामध्ये कुठली अपेक्षा नाहीये, ती मैत्री प्युअर असते. आणि निरपेक्ष वृत्तीने केलेली मैत्री ही फार इम्पॉर्टंट असते, फार प्युअर असते आणि फार जेन्युइन असते, जी लॉंग काळ ती फार मोठ्या काळासाठी टिकते. बरोबर. येस, सो इट इज व्हेरी स्पेशल. प्रेक्षकांना सांग की तुमच्या नाटकाला प्रतिसाद द्या. येस, ऑफकोर्स. 2 ऑगस्ट पासून काटकोन त्रिकोण हे विवेक पेळे लिखित, अजित भुरे दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर येत आहे. याचं संगीत केलेलं आहे साई पियुष यांनी, प्रकाश योजना केली आहे शीतल तळपदे यांनी, नेपथ्य जे आहे ते केलेलं आहे प्रदीप मुळेंनी, आणि नाटकामध्ये शरद पुंगशे
प्रियांका तेंडुलकर आणि सुयश हे महत्वाचे कलाकार आहेत. खूप इंटरेस्टिंग नाटक आहे. मला वाटतंय मी मे बी सगळ्या मीडिया इंटरॅक्शन मध्ये हे खूप कॉमन वाक्य होणार आहे माझं, पण मला ते रिपीट करायला आवडेल. मला वाटतं की ज्या मुलांचं स्वतःच्या वडिलांवरती, ज्या वडिलांचं स्वतःच्या मुलांवरती, ज्या आईचं आपल्या नवऱ्यावरती आणि मुलावरती, ज्या सुनेचं आपल्या सासऱ्यावरती आणि सुनेवरती, ज्या सासऱ्याचं आपल्या सुनेवरती, मुलावरती प्रेम आहे, त्या सगळ्यांनी हे नाटक नक्की येऊन बघा. हे नाटक तुमच्या मनातला एक कुठला तरी हळवा कोपरा नक्की उलगडायला तुम्हाला मदत करेल आणि तुमच्या आयुष्यातल्या नात्यांमध्ये जर थोडासा दुरावा आला असेल तर तो कदाचित ह्या नाटकामुळे त्याला ॲटलिस्ट एक वाचा फोडण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्या अनुभवासाठी हे नाटक नक्की येऊन बघा. आम्ही तुमची वाट बघतोय आणि नाटक तुम्हाला आवडेल न आवडेल हा तुमचा प्रश्न आहे, पण नाटकानंतर न भेटता जाऊ नका. आम्ही नक्की तुमची वाट बघतोय. नक्कीच. आणि आपण सुद्धा वाट बघतोय की आपल्याला प्रेक्षक प्रतिसाद देतील, कमेंट बॉक्स मध्ये सांगतील की कसा वाटला इंटरव्ह्यू. आणि जरूर नाटक बघा. स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे सुयश, तुला आणि तुझ्या टीमला शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.